शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या अर्थकारणावर गंभीर टीका केली आहे। त्यांनी विधान करताना सांगितले की आज महाराष्ट्रावर तब्बल 10 लाख कोटींचे कर्ज आहे। हे आकडे राज्यातील आर्थिक स्थितीची बिकट अवस्था दर्शवतात। राऊतांच्या या वक्तव्यामुळे सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। विकास कामं आणि कर्ज यामध्ये समतोल साधण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे। या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर पुण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? दुसरं ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने, की ते डाकू मानसिंगची टोळी आहे। चंबळ खोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला। काय होणार या महाराष्ट्राचं? या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं? का झालं? कोणत्या योजनांमुळे